आयुष्य ते जगत असताना आपली जी धावपळ आहे, पळापळ आहे, ती फक्त या भाकरीसाठी आणि भाजीसाठी आहे. परंतु आपण स्वतःला असे काही नियम लावून घेतले, प्रगती, विकास आणि त्या दुसऱ्याच्या सुख पाहून आपण स्वतःला दुःखी करून घेतोय. मग ही जी लढाई आपली चालली आहे ना, तर ही कुठंतरी आपण थांबवली पाहिजे स्वतःसाठी. की या भाकर भाजीसाठी म्हणून जेव्हा आपण कष्ट करतोय, मग ही भाकर भाजी आपल्याला खूप सुखात, आरामात, चैनीत आपण खाल्ली पाहिजे. कष्ट आहे, पोटासाठी कष्ट करावं लागतील, कष्ट उपसावं लागतील, मनाच्या विरुद्ध जाऊन काम करावं लागेल, मरमर राबावं लागेल फक्त एवढ्या भाकर भाजीसाठी. पण तुम्हाला वाटतंय की कुठंतरी आपल्याला हे ज्ञान आलं पाहिजे की ही भाकर भाजी गोड म्हणून आपण खाल्ली पाहिजे. आणि ती जर आपण सर्वांसोबत जर खाल्ली असेल, ती जर आपण आपल्या कुटुंबासोबत, परिवारासोबत, आपल्या स्नेहांसोबत, नातेवाईकांसोबत, जे जे म्हणून आपल्यासाठी शुभचिंततात अशा लोकांबरोबर आपण ती भाकर भाजी खाली, तर मला वाटतं तिच्यासारखी गोडी या ठिकाणी आयुष्यात कोणत्याच पदार्थाला नाही. आणि म्हणून आज परिवाराबरोबर मी शिन्नरला आलोय, ढग्या डोंगराला, आणि या ठिकाणी मी या भाकर भाजीचा आनंद घेतोय. आणि हा आनंद घेत असताना मला वाटतंय की मी तुमच्या सोबत बोललं पाहिजे, तुमच्या सोबत संवाद साधला पाहिजे. आणि काय तो संघर्ष, रोजची मरमर, धावपळ, पळापळ, टेन्शन, जीवनाचा तो संघर्ष. आणि कधी कधी तुम्ही आरोपी नसतानाही तुमच्यावर आरोप होणार, तुम्हाला त्या आरोपाला उत्तर द्यावं लागणार. ज्यांची लायकी नसणार ती लोक पण तुमच्यावर काही पण बेछोड आरोप करणार. आणि मला असं वाटतं की लायकी नसणाऱ्या लोकांनी पण तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकावं आणि तुम्ही या भाकरीला आणि भाजीला विसरून जावं. ही भाकर भाजी तुमच्या आयुष्याला वळण देणार आहे, तुमच्या आयुष्याला शक्ती देणार आहे. म्हणून मला असं वाटतं की हा संवाद निसर्गाच्या सानिध्यात मी तुमच्या सोबत साधला, त्याबद्दल मला व्यक्त होताना आनंद होतोय. आणि निसर्गही साथ देतोय, खूप छान हवा आहे, परत हिरवगार पूर्ण डोंगर आहे. आणि हे होत असताना आयुष्याची मी मजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.